नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. गेल्या 4 व्हिडिओजमध्ये आपण चक्रा सिरीजमधली पहिली 4 चक्र बघितली. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र. आज आपण 5वं चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र ह्याची माहिती बघणार आहोत. विशुद्धी चक्र हे शरीरातील 7 प्रमुख चक्रांपैकी 5वं चक्र आहे. याला थ्रोट चक्र असेही म्हणतात. हे चक्र संवाद कौशल्य, सत्य बोलण्याची क्षमता, आत्मअभिव्यक्ती, प्रामाणिकपणा आणि सर्जनशील अभिव्यक्तीशी संबंधित मानलं जातं. याचं संस्कृत नाव विशुद्ध असं आहे. इंग्रजी नाव थ्रोट चक्र. याचं स्थान घशाच्या मध्यभागी म्हणजे जिथे आपला कंठ असतो त्या ठिकाणी आहे. रंग स्काय ब्ल्यू म्हणजेच आकाशी निळा. ह्याचं तत्त्व आकाश आहे आणि बीजमंत्र आहे हम. आपलं विशुद्धी चक्र जर संतुलित असेल तर आपल्याला स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद साधता येतो. सत्य बोलण्याचं धैर्य आपल्यामध्ये असतं. स्वतःच्या भावना आणि विचार योग्य प्रकारे व्यक्त करता येतात. ऐकण्याची क्षमता आणि समजूतदारपणा वाढतो. सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीसुद्धा सुधारते. पण हेच चक्र जर असंतुलित असेल तर आपल्याला बोलताना संकोच किंवा भीती वाटू शकते. स्वतःचे विचार व्यक्त करण्यात अडचण येते. खोटं बोलण्याची किंवा सत्य लपवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. गैरसमज होतात, संवादात अडथळे येतात. सतत घसा बसणं आणि आवाजात ताण जाणवणं असंही जाणवू लागतं, परंतु यामध्ये काही वैद्यकीय कारणंही असू शकतात. आपल्याला जर जाणवलं की आपलं विशुद्धी चक्र असंतुलित आहे तर आपण काही सोपे उपाय करून ते संतुलित करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे दररोज हम या बीजमंत्राचा जप करायचा. शिवाय नियमित ध्यान आणि प्राणायाम याचा सराव करू शकतो आपण. यासाठी सिंहासन, मत्स्यासन, सर्वांगासन, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यांसारखी योगासनं आपण करू शकतो. दिवसातून काही वेळ शांत बसून स्वतःच्या भावना लिहिण्याचा किंवा व्यक्त करण्याचा सराव करू शकतो. पुरेसं पाणी प्यायला पाहिजे. आवाजाची योग्य काळजी घ्यायला पाहिजे. तसंच नेहमी सत्य, प्रेमळ आणि आदरयुक्त संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर विशुद्धी चक्र संतुलित होऊ शकतं. यासाठी आपण काही ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक प्रतिज्ञा बोलू शकतो किंवा लिहू शकतो. मी आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे माझे विचार व्यक्त करते. मी आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे माझे विचार व्यक्त करते. मी सत्य आणि प्रामाणिकपणे संवाद साधते. मी सत्य आणि प्रामाणिकपणे संवाद साधते. माझा आवाज महत्त्वाचा आहे. माझा आवाज महत्त्वाचा आहे. मी प्रेम, आदर आणि स्पष्टतेने संवाद साधते. मी प्रेम, आदर आणि स्पष्टतेने संवाद साधते. ही होती विशुद्धी चक्राची माहिती. यामध्ये आपण विशुद्धी चक्र असंतुलित असेल तर काय होतं, संतुलित असेल तर काय लक्षणं दिसतात, असंतुलित असल्यास आपण काय काय उपाययोजना घरच्या घरी करू शकतो हे बघितलं. आता आपण विशुद्धी चक्राचा मंत्र जो आहे बीजमंत्र त्याचा जप करणार आहोत. परंतु त्याआधी नेहमीप्रमाणे मी सांगेन की चक्रांची संकल्पना ही योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कुठलीही समस्या असेल तर तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला जरूर घेतला पाहिजे. आणि मग त्यासोबत सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही
ह्या अशा उपायांचा जरूर वापर करू शकता, जेणेकरून तुमची हीलिंग प्रोसेस स्पीडअप होईल. चला तर मग बीजमंत्राच्या जपासाठी ताठ बसूया. दोन्ही हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने गुडघ्यांवर. ज्यांना बसणं शक्य नसेल त्यांना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहूनही हा जप ते करू शकतात किंवा नुसतं डोळे मिटून ऐकू शकतात. त्यासाठी एक दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. अजून एक दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आता श्वास सोडत असताना आपण हम या बीजमंत्राचा उच्चार करणार आहोत. त्यासाठी श्वास आत, हम, 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 अलगद डोळे उघडू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आज्ञाचक्राची माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.